न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या त्र्यंबक नगरीत रवाना होत आहे। नाशिक परिसर हा वारकऱ्यांनी फुलून गेलाय। भगव्या पताका हाती टाळ मृदुंगाच्या तालात नाशिक नगरीत दुमदुमून गेली आहे। नाशिक नगरीत दाखल होणाऱ्या दिंडीचं विविध मंडळांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। काल सायंकाळच्या सुमारास खुटवट नगर नवीन नाशिक सिडको या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सिडको यांच्या वतीनं शिवपेठ कपालेश्वर ते त्र्यंबकेश्वर या दिंडीचे स्वागत करण्यात आलं। हरिभक्तपरायण श्री पंडित महाराज पैठणकर आणि विणेकरी हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज डोंगरगावकर यांच्या सहकार्यानं कपालेश्वर पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्यानं श्री क्षेत्र कपालेश्वर मंदिर शिवपेठ तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून ते त्र्यंबकेश्वर अभूतपूर्व असा दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे यंदाही नाशिक येथे आगमन झाल्यानंतर माजी नगरसेविका भाजपच्या सौ अलका कैलास अहिरे आणि कैलास लक्ष्मण अहिरे यांनी या पालखी सोहळ्याचं जोरदार असं स्वागत केलंय। वारकऱ्यांचे विधिवत पूजन करण्यात आलंय। सायंकाळच्या सुमारास कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। महाराज यांचे पट्ट शिष्य निळोबाराय महाराज यांचा अनुभवजन्य प्रासादिक वाणीतला 4 चरणाचा संतांच्या महिमेचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे। विठ्ठल विठ्ठल। भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने, निवृत्तीनाथ दादांच्या आशीर्वादाने, ज्ञानोबा तुकोबांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने, कृपा प्रसादाने तथा सकल कपालेश्वर पंचक्रोशीच्या नवे नवे कपालेश्वर परिसरावरती, कपालेश्वर मंदिरावरती, गुरुवर्य नानांवरती सर्वच प्रेम करणारे भाविक तुम्हा सकल भाविकांच्या सहकार्याने, नुसत्या सहकार्याने, अनमोल अशा सहकार्याने चालत असलेला हा दिंडी सोहळा आणि या दिंडी सोहळ्यातील आजचा हा 5व्या दिवसाचा मुक्काम आपण श्री क्षेत्र गोदामाईच्या तीरावरती, गोदामाईच्या कुशीत वसलेलं, त्याचप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्रजींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, भगवान निवृत्तीनाथ दादांच्या कृपा प्रसादाने पावन झालेलं असं आपलं हे नाशिक शहर आणि या शहरातील ही खुटवड नगर आजचे आश्रयदाते आणि अन्नदाते आदरणीय कैलास बापू आहिरे आणि नगरसेविका श्रीमती अलकाताई आहिरे, आजचे भगवान पंढरीश परमात्मा या दात्यांना उदंड आयुष्य देवो, निरोगी आयुष्य देवो, त्यांची सत्कर्मात वृद्धिंगत हो अशी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो। तसं बरेच लोक फार दिवसापासून नाशिकमध्ये राहायला येतात। बरेच जण, नानांनी सांगितलं, बरेच जण भेटतात, पण ते म्हणतात बाबा फार वर्षापासून नाशिकला आहे पण अजून काय घडी बसली। नाना म्हणतात बापूंची घडी नाही बसली, मग घडा बसलाय, घडा। भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आणि ही सगळी वारकऱ्यांची सेवा नाही, ही निवृत्तीनाथ दादांची सेवा आहे आणि त्यांच्या कृपा प्रसादाने हे सगळं होत असतं। म्हणून भगवान पंढरीश परमात्मा त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो आणि अशीच पुढे निवृत्तीनाथ दादांची सेवा त्यांच्याकडून करून घेवो अशी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो। तुम्हा सकल उपस्थित श्रोते सज्जनांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करतो। गुरुवर्य नानांच्या चरणी नतमस्तक होतो। नाना ज्याप्रमाणे सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल। पुनश्च सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल। या कीर्तनासाठी परिसरातील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि मी ज्यावेळेस या नाशिक शहरामध्ये आलो, भाऊदादा नानांचा आशीर्वाद घेऊनच मी आलेलो आहे। आज सर्व माझ्या माता भगिनींच्या आशीर्वादाने आपण ज्यावेळेस या नाशिक शहरामध्ये पोट भरण्यासाठी येतो त्यावेळेस संत मंतांच्या आशीर्वादानेच आपण मोठे होत असतो। येणाऱ्या पिढीने सुद्धा, आपल्या मुलं बाळांनी किंवा आपले नातू पंतूंनी सुद्धा आपले आजोबा पजोबा काय करतात त्यांच्यावर पावलावर पाव देऊन संत मंतांची सेवा करायला पाहिजे। हल्लीच्या जमान्यामध्ये मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात। माझा नातू तो फारच डेंजर भाऊदादा, त्यांनी आपल्या मातृभाषेचं, आपली मातीशी नातं टिकवलं पाहिजे। संत मंतांचा आशीर्वाद जो असतो हा जो मिळतो आपल्याला तो दिसत नसतो।
ज्यावेळेस कुठली आपल्यावरती जर आपत्ती येते त्यावेळेस आपल्याला कोणी आपल्या आईचं नाव घेतो, बापाचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो. म्हणून संत मंतांचं मी इतका धार्मिक माणूस आहे, कोणी कल्पनासुद्धा करू शकत नसतं. मी नेहमीच माझ्यावर जर काही संकट आलं मी नानांचं नाव घेत असतो, माझ्या आईवडिलांचं नाव घेत असतो आणि संकट दूर करत चालत असतो. मी 3रं वर्ष बाळूदादा आहे आमच्या दिंडीचं. हो, बाळूदादा नेहमी जातं. यावर्षी आमच्या वहिनी पण आलेल्या आहेत. मी मागच्या वेळेस सांगितलं माझ्या आईचं स्वप्न होतं की दिंडी ज्यावेळेस मी 20-25 वर्ष झालं असेल नाना आपल्या दिंडीचे. 17 वर्षापासून बाळूदादा मी सेवा करतोय. मी जेवण त्र्यंबकेश्वरला घेऊन जायचो, उखाणा वगैरे आम्ही बरोबर जायचो. आणि माझ्या आईचं स्वप्न तर तुझ्या घरापुढं दिंडी आली पाहिजे नानांची. इथं आपल्या इथं दारापुढं मंडप टाकून जेवण वगैरे जे आपण देतो नेहमी त्र्यंबकला, इथं आपल्या नगरामध्ये लोकांनाही माहीत झालं पाहिजे आपल्या दिंडी सोहळा कसा असतो, मराठी संस्कृती कशी असते आणि संत मंतांचा आशीर्वाद कसा असतो. संत मंत आपण त्र्यंबकेश्वरला जरी माऊलींचं दर्शन घ्यायला नाही गेलो, आता जेवढे वारकरी संप्रदायाचे माता भगिनी इथं आले, आपल्या पूर्ण नगरीचं पवित्र झालेली नगरी. का सर्व लोक आपण आशीर्वाद घेण्यासाठी त्र्यंबकला जात नसतो. संत मंतांचा पाय जरी लागला तरी आपल्याला पुण्य लागून जातं. म्हणून सर्व नवीन पिढीला माझ्या माता भगिनींना मला सांगायचं आहे, आई वडिलांना विसरू नका, आपल्या संस्कृतीला विसरू नका. हिंदू धर्माचं काम करा, हिंदू धर्माचं जागरण करा आणि हिंदू धर्म वाढवा. आपले नरेंद्रभाई मोदी सांगता नेहमीच आपल्याला 18-18, 20-20 तास काम करतात नरेंद्र मोदी साहेब. त्यांचं एकच बटेंगे तो कटेंगे. सर्व एक राहा, एक दिलानं चला, तुम्हाला परमेश्वर कुठेच कमी पडू देणार नाही. नाना जवळ चंद्र आणि सूर्य, मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो, माझ्या मुलांनाही सांगून जाणार आहे, मी जरी नसलो आहे जगात तरी दिंडी सोहळा हा कायम आपला चालत राहणार आहे. कुठलाही मनात भावना नाही, कुठं आम्ही कोणाकडे शब्द टाकत नाही. आपले वारकरी संप्रदायाचे काम आपलं परंपरा चालू ठेवायचं आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे सभागृह नेते बाळासाहेब पाटील, आमचे मंडळाचे अध्यक्ष उखाणा चौधरी असतील, अशोक पवार असतील, सर्व मंडळी आली, त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी प्रशांत अहिरे, दिनेश अहिरे, श्यामकुमार साबळे, बाळासाहेब पाटील, यशवंत पवार, उखाजी चौधरी, अविनाश पाटील, योगेश बेलदार, RR पाटील, प्रशांत कोतकर यासह परिसरातील नागरिक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.